लहान मुलांसाठी नाचणी खूप पौष्टिक मानली जाते. विशेषतः वाढत्या वयातील मुलांसाठी नाचणीचं दूध हे ऊर्जा, कॅल्शियम आणि लोह मिळवून देण्यास मदत करू शकतं. गाईच्या दुधाऐवजी तुम्ही एखाद्या दिवशी मुलांना नाचणीचं दूध देऊन नक्कीच बघू शकता. नाचणीमध्ये नैसर्गिक कॅल्शियम भरपूर असतं. त्यामुळे मुलांची हाडं आणि दात मजबूत होण्यास मदत मिळते. त्यात कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन आणि ऊर्जा चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे मुलांना ताकद मिळते. नाचणीत फायबर असतं. त्यामुळे पोट साफ राहण्यास आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. लहान मुलांमध्ये हिमोग्लोबिन कमी असेल तर नाचणीच्या सेवनामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत मिळते. नाचणी ही पोटभरीची आहे. त्यामुळे नाचणीच्या दुधामुळे मुलांना जास्त भूक लागत नाही. शिवाय जंक फूडही मुलांकडून कमी खाल्लं जातं. आता नाचणीचं दूध कसं बनवावं? अख्खी नाचणी रात्रभर भिजत घालावी. सकाळी त्यातील पाणी काढून ती छान वाटून घ्यावी. गरजेनुसार त्यात पाणी घालावं. पातळ कपड्यातून किंवा जाळीतून दूध काढून घ्यावं. हल्ली अशा पद्धतीचे मिल्क बनवणाऱ्या मशीनही मिळतात. त्यांचा वापर करून दूध काढलं तरी देखील चालू शकतं. आता नाचणीचं दूध तुम्ही कधी देऊ शकता? साधारण 8 ते 9 महिन्याचं बाळ झालं की त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने थोड्या प्रमाणात तुम्ही लहान बाळांना दूध देऊ शकता. सुरुवातीला अगदी 2 ते 3 चमचेच इतकं दूध पुरेसं असतं, कारण त्यावेळी आपल्याला मुलांची पचनसंस्था माहीत नसते. खूप जास्त प्रमाणात रोज देऊ नका. पहिल्यांदा दिल्यावरती ॲलर्जी, पोट फुगणे किंवा जुलाब होतात का ते पहा. गोडव्यासाठी साखरेऐवजी गुळाचा वापर करा, पण तोही अगदी कमी. तयार मिश्रण खूप वेळ ठेवू नका. एकदा का नाचणीचं दूध पचतंय, त्याचा कोणताही त्रास बाळाला होत नाहीये असं लक्षात आल्यानंतर मगच तुम्ही नाचणीच्या दुधामध्ये बदाम पावडर, खजूर पेस्ट, केळं, थोडंसं तूप देखील घालू शकता. पण अशा पद्धतीने बनवलेलं दूध हे 1 वर्षाखालील बाळाला देऊ नका. आता देण्याची वेळ. नाचणीचं दूध सकाळी देणं केव्हाही चांगलं, कारण तेव्हा मुलं सतत ॲक्टिव्ह असतात. त्यांना दूध पचतंय की नाही हे या वेळात कळू शकतं. दुपारच्या जेवणानंतर किंवा संध्याकाळी स्नॅक्सच्या वेळी देखील दिलं तरी देखील चालू शकतं. पण शक्यतो रात्रीच्या वेळी दूध देऊ नका, कारण प्रत्येकाला झोपताना नाचणीचं दूध पचेलच असं सांगता येत नाही.